पद्धतीने अशोक चव्हाण साहेबांच्या भाषणाच्या बाबतीत वेगळे पद्धतीने हे प्रचार होते। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकार बनवत असताना मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये तिन्ही पक्षाच्या बैठका झाल्या। तिन्ही पक्षाचे नेते होते आणि किमान समान कार्यक्रम तयार करताना आमच्या सरकार घटनेशी त्याची बांधिलकी राहील, या घटनेच्या प्रियम्बल है त्या पद्धतीने हा सरकार काम करेल हे तिन्ही पक्षाचे लोकांनी त्याच्यावर हस्ताक्षर केले। नुसतं शिवसेनेने केलं हे बोलणं योग्य नाही। काँग्रेसच्या नेत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सर्वांनी बसून किमान समान कार्यक्रम ठरवलेला आहे। कोणी ज्या पद्धतीने हे बोलत असताना वेगळा अर्थ काढत असेल तर त्याच्यात कुठलेही अर्थ काढण्याची गरज नाही। वेगळ्या राज्यामध्ये नागरिकता कायद्याच्या बाबतीत प्रस्ताव विधानसभेमध्ये पारित करण्यात आला। अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की इथे तीन पक्षाचे सरकार आहे। याचा अर्थ एखादा निर्णय घेत असताना तिन्ही पक्ष एकत्रित बसूनच निर्णय घेत आहे। पण पवार साहेबांनी, उद्धव ठाकरेजींनी हे स्पष्ट केलेलं आहे की या राज्यामध्ये NRC लागू होणार नाही।